महाराष्ट्र ट्रायबल आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी ॲडव्होकेट संतोष भादीकर तर उपाध्यक्षपदी संतोष चांदेकर। वणी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आता महाराष्ट्र ट्रायबल आघाडी। आदिवासींचे राजकीय व सामाजिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र ट्रायबल आघाडी उदयास आली, असे वक्तव्य यावेळेस महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष भादीकर यांनी बोलताना केले। सर, देशात आदिवासी समाजाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। समाजावर होणारा अन्याय अत्याचार आपण पूर्ण देश उघड्या डोळ्यांनी बघत आहे। त्यातल्या त्यात महाराष्ट्रात महाराष्ट्र ट्रायबल आघाडी हा राजकीय पक्ष उदयास आलेला आहे आणि त्या राजकीय पक्षाचे आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष काय बोलाल? महाराष्ट्र ट्रायबल आघाडी हा राजकीय पक्ष उदयास येण्याचे प्रमुख कारण म्हणजेच काय की महाराष्ट्रामध्ये आदिवासींची परिस्थिती अतिशय हलाखीची आणि गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे। आज आदिवासी हा प्रत्येक पक्षामध्ये विखुरलेला आहे। त्याचप्रमाणे आदिवासीमध्ये एकूण ज्या 47 जमाती आहेत, त्या जमातींमध्ये सुद्धा एकत्र येऊन काम करण्याची मानसिकता अजून निर्माण झालेली नाही आहे। अशा वेळेस त्यांना एकत्र आणण्याची अतिशय गरज आदिवासी समाजाला भासत आहे आणि हेच अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे ही लक्षात घेऊन महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचा उदय वणी शहरामध्ये झालेला आहे आणि इथून त्याची वाटचाल वणी ते मुंबई म्हणजे मंत्रालयापर्यंत वाटचाल सुरू झालेली आहे। आज महाराष्ट्र ट्रायबल आघाडी हा सामाजिक व राजकीय अस्तित्व आदिवासींचे निर्माण करण्यासाठी गांभीर्याने विचार करत आहे। कारण काँग्रेस, BJP, शिवसेना हे पक्ष आदिवासींचे अस्तित्व निर्माण करू शकणार नाही आहे याची जाणीव महाराष्ट्रामधल्या आदिवासीला दिवसेंदिवस होत आहे आणि असे वाटते की स्वातंत्र्यानंतर अजूनही आपल्या आदिवासींना स्वतःचे अस्तित्व समजलेले नाही आहे आणि ही कडकड महाराष्ट्र ट्रायबल आघाडीला निश्चितच आहे आणि महाराष्ट्र ट्रायबल आघाडी येणाऱ्या भावी काळामध्ये आदिवासींचे सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्यास तत्पर होत आहे। येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्र ट्रायबल आघाडी दिसेल काय? निश्चितच येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये महाराष्ट्र ट्रायबल आघाडी बऱ्याच ठिकाणाहून उभे राहणार आहेत म्हणजे त्यांचे उमेदवार आणि त्याप्रमाणे ती वाटचाल सुरू झालेली आहे। आता सध्या तरी वणी विधानसभेमधून नक्कीच 100% महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचा उमेदवार पूर्ण ताकदीने उभा राहणार आहे। वणी विधानसभा क्षेत्रात आपलं नाव महाराष्ट्र ट्रायबल आघाडीकडून घेतलं जात आहे, ही गोष्ट कितपत सत्य आहे? महाराष्ट्र ट्रायबल आघाडी जर सक्षम उमेदवार द्यायचे असेल तर तो आदिवासींच्या समाजाच्या मनामध्ये बसलेला तो अभ्यासू व्यक्तिमत्व असायला पाहिजे। त्याचप्रमाणे त्याला समाजाची कळकळ असणे आवश्यक आहे आणि इथल्या विधानसभेच्या मारेगाव नंतर वणी आणि झरी-जामणी यांचा त्याला परिपूर्ण अभ्यास असायला पाहिजे आणि यापूर्वी सुद्धा या विधानसभेमध्ये आमदारकीसाठी मी उभा होतो आणि त्यामुळे मला त्याची जाणीव आहे आणि आदिवासी लोकांचे मन जिंकण्याचा परिपूर्ण प्रयत्न चालू आहे आणि तो निश्चितच या 1-2 महिन्यामध्ये आम्ही सर्व आदिवासींना एकत्र करण्याचा एक मोठा प्रयत्न करून इथल्या वणी विधानसभेमध्ये एक सक्षम उमेदवार आणि एक सक्षम आमदारकीसाठी फाईट करणारा व्यक्तिमत्व महाराष्ट्र ट्रायबल आघाडी निश्चितच उभे करणार आहे आणि त्यासाठी मी सुद्धा प्रामाणिकपणे तयार आहे।